काटोल विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याचं कारण तब्बल 3 दशकं आमदारकी मिळवणाऱ्या नेत्याला एका तरुण अपक्षानं दिलेलं आव्हान। काटोल विधानसभा मतदारसंघात यंदा याज्ञवल्क्य जिचकार या युवा नेत्यानं आव्हान उभं केलंय। कोण आहेत याज्ञवल्क्य जिचकार, त्यांच्या विरोधात कोण दिग्गज आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। याज्ञवल्क्य हे काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र आहेत। श्रीकांत जिचकार हे वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी आमदार झाले होते। श्रीकांत यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवलेले आहेत। देशातला सर्वात सुशिक्षित व्यक्ती म्हणून श्रीकांत यांची वेगळी ओळख आहे। त्यांनी वेगवेगळ्या विषयात पदवी तर मिळवली आहेच, पण सर्वात कठीण UPSCची परीक्षा श्रीकांत यांनी 2 वेळा पास केली होती। दिवंगत श्रीकांत यांनी काटोलमधून आमदार, खासदार आणि मंत्रीपदही मिळवलं होतं। याच श्रीकांत यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य यंदा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। खरं तर यंदा काँग्रेसकडून याज्ञवल्क्य यांना उमेदवारी मिळेल अशी इच्छा होती, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्यानं याज्ञवल्क्य यांना उमेदवारी मिळाली नाही। पण 1995 पासून तब्बल 30 वर्ष इथले आमदार आणि मंत्री राहिलेले अनिल देशमुख हे या निवडणुकीत महत्त्वाचे दावेदार होते, पण त्यांनी माघार घेतली आणि ही उमेदवारी त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना देण्यात आली। तर भाजपनं यंदाही चरणसिंह ठाकूर यांनाच रिंगणात उतरवलंय। या दोघांना आव्हान उभं केलंय ते याज्ञवल्क्य जिचकार या अपक्ष उमेदवारानं। याज्ञवल्क्य हे युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आहेत। 2008 पासून याज्ञवल्क्य यांचे डॉक्टर श्रीकांत जिचकार फाउंडेशन अंतर्गत देशभरात सामाजिक कार्य सुरू आहे। याज्ञवल्क्य या फाउंडेशनचे सहसंस्थापक आहेत। दिवंगत श्रीकांत जिचकार यांचं सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। वडिलांनी मतदारसंघात केलेलं काम आणि माझ्या कामाचा फायदा निवडणुकीत होण्याची खात्री वाटते, असं याज्ञवल्क्य जिचकार यांनी म्हटलंय। याज्ञवल्क्य हे गेल्या 3 वर्षांपासून निवडणूक लढण्याची तयारी करतायत। त्यामुळे महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नसल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। याज्ञवल्क्य यांनी अनेक रोजगार मेळावे घेत युवकांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिलेत। त्यामुळे केवळ निवडणूक लढवायची म्हणून निवडणूक लढवत नसून या मतदारसंघात अनेक कामं अजूनही झालेली नाहीत, ती करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचं याज्ञवल्क्य यांनी सांगितलं। दिवंगत श्रीकांत जिचकार काटोल तालुक्याचे होते, त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग इथं असल्याचं याज्ञवल्क्य सांगतात। त्याचवेळी याज्ञवल्क्य यांनी विरोधकांवरही मोठी टीका केली आहे। काटोलमध्ये गेल्या 3 दशकात शैक्षणिक, आरोग्य आणि उद्योगाशी संबंधित सुविधा झालेल्या नाहीयेत, त्यामुळे त्यांची निर्मिती या भागात कशी होईल यावर भर देणार असल्याचं ते सांगतात। या भागातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि हाच आपला अजेंडा असल्याचंही याज्ञवल्क्य जिचकार सांगतात। दरम्यान काँग्रेसनं राज्यात ज्या बंडखोरांवर कारवाई केली आहे त्यात याज्ञवल्क्य यांचाही समावेश आहे, पण भाजपच्या चरणसिंह ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांच्यासमोर अपक्ष म्हणून याज्ञवल्क्य जिचकार यांनी दंड थोपटलेत। आता मतदार त्यांना कशी पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।